नमस्कार. मॅक्स मनीच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तुमच्या आयुष्यावर आणि खिशावरही परिणाम करणाऱ्या अर्थविश्वातल्या काही महत्त्वाच्या बातम्या पाहूयात. गेल्या एका वर्षात चांदीच्या किमतीत तब्बल 60% वाढ झालेली आहे. चांदीचे दर वाढीचा थेट परिणाम सिल्वर ETF म्हणजेच एक्सचेंज ट्रेडर फंड्सवर दिसतोय. गुंतवणूकदारांच्या वाढत्या मागणीमुळे या फंड्सचे नेट ॲसेट व्हॅल्यू झपाट्याने वाढलेली आहे. SBI सिल्वर, HDFC सिल्वर, ॲक्सिस सिल्वर ETF हे प्रमुख फंड गेल्या सत्रात 9 ते 13% वाढले. परंतु याच वेळी MCX सिल्वर डिसेंबर फ्युचर्स किंचित घसरलेले आहेत. यावरून ही वाढ बाजारातील उत्साहामुळे आहे, मूलभूत कारणांमुळे नाही, असं विश्लेषक सांगतात. कोटक म्युच्युअल फंडनुसार चांदी ETF वरील प्रीमियम सप्टेंबरमध्ये 0.5% ऑक्टोबरमध्ये जवळपास 5 ते 12% वाढला आहे. त्यामुळे कोटकने सध्या त्यांच्या सिल्वर ETF फंडमध्ये नवीन गुंतवणूक थांबवली आहे. चांदीच्या वाढत्या मागणीमुळे अनेक फंडांना प्रत्यक्ष चांदी खरेदी करावी लागत आहे आणि त्यामुळे देशांतर्गत बाजारात चांदीचा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे भारतातील चांदीचे भाव आंतरराष्ट्रीय दराच्या तुलनेत वाढताना दिसून येत आहेत. आता बातमी म्युच्युअल फंडाची. भारताच्या म्युच्युअल फंड गुंतवणुकीत सप्टेंबर महिन्यात थोडीशी गती कमी झाल्याचं दिसतंय. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स ऑफ इंडिया म्हणजेच AMFIच्या आकडेवारीनुसार सप्टेंबर महिन्यात नेट इक्विटी फ्लो म्हणजेच नवीन गुंतवणूक 30,405 कोटींवर इतकी झाली आहे. ही रक्कम ऑगस्ट महिन्यातील 33,417 कोटी रुपयांपेक्षा किंचित कमी आहे. सप्टेंबरच्या अखेरीस म्युच्युअल फंड उद्योगाचे ॲसेट अंडर मॅनेजमेंट वाढून 75.61 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहेत. ऑगस्ट महिन्यात AUM 75.18 लाख कोटी एवढे वाढले आहेत. देशातील सर्वात मोठ्या बँकेच्या नेतृत्व निवडीत सरकारने मोठा बदल केलाय. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये मॅनेजमेंट डायरेक्टर या उच्च पदासाठी आता खासगी क्षेत्रातील बँकर्सनाही अर्ज करता येणार आहेत. हे पहिल्यांदाच घडतंय. या निर्णयामुळे सार्वजनिक क्षेत्रातील आर्थिक संस्थांमध्ये नेतृत्व निवडीची प्रक्रिया अधिक स्पर्धात्मक आणि गुणवत्ताधारक होणार आहे. मॅक्स मंच बातमीपत्रात इथेच थांबूया. पाहत रहा मॅक्स महाराष्ट्र.